नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अजय तेलंग एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यामार्फत 142 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. तेव्हा ऑफलाईन अर्ज करण्याकरिता 12 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या शेवटच्या तारखा असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एन-एक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन-एक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे बहुउद्देशीय कर्मचारी या दोन पदांसाठी ही पदभरती 142 रिक्त पदसंख्येसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे. ज्यामध्ये मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 67 रिक्त पदसंख्या दिलेली आहे, तर बहुउद्देशीय कर्मचारी या दुसऱ्या पदासाठी एकूण 75 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली असून कॅटेगरीनुसार वॅकन्सी या ठिकाणी बघू शकता. कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी आहे त्या ठिकाणी याची माहिती घेऊन तुम्ही त्या पदासाठी कॅटेगरीनुसार अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्याकरता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सुरुवातीला वयोमर्यादेबाबत माहिती इथे दिलेली आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट काय लागणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकासह म्हणजेच वैद्यकीय अधिकारी MBBS BMS या पदासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 व बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचे वय या ठिकाणी ग्राह्य जाहिरातीमध्ये विहित केलेल्या वयोमर्यादेनुसार धरल्या जाणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता MBBS विशेषज्ञ आणि अतिविशिष्ट विशेषज्ञ याची वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असणार आहे. तर BMS या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्ष याप्रमाणे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदासाठी मित्रांनो वयाची अट या ठिकाणी बघू शकता किमान वयोमर्यादा 18 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर राखीव प्रवर्गामध्ये या ठिकाणी वयोमर्यादेबाबत शिथिलता इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो वयोमर्यादेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रतेबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो जे MBBS उमेदवार आहेत त्यांच्याकरता या ठिकाणी शिक्षण पात्रता बघू शकता. त्या उमेदवाराकडे MBBS ची पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये क्लिनिकलचा एक्सपिरियन्स त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे आणि MMC चे रजिस्ट्रेशन त्या उमेदवाराने करणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो MBBS उमेदवार या ठिकाणी न मिळाल्यास BMS उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यासाठी मित्रांनो BMS ची डिग्री त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व क्लिनिकलचा एक्सपिरियन्स त्या उमेदवारामध्ये असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे MCIM याची रजिस्ट्रेशन त्या उमेदवाराने ठिकाणी करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे. 67 रिक्त पदसंख्या या ठिकाणी असणार आहे. वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता MBBS उमेदवारांसाठी 70 वर्षापर्यंत असणार आहे. तर BMS उमेदवारांसाठी खुल्यामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्ष देण्यात आलेले आहे. कामाचे ठिकाण व वेळ या ठिकाणी बघू शकता. प्रति महिना वेतन मित्रांनो MBBS उमेदवारांसाठी 60,000 रुपये या ठिकाणी असणार आहे. तर BMS चे उमेदवार जे असतील त्यांच्याकरता 40,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी दिल्या जात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो वैद्यकीय अधिकारी हे पद 67 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर मित्रांनो बहुउद्देशीय कर्मचारी मेल कॅन्डिडेट करता शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर विज्ञान शाखेमध्ये त्या उमेदवाराने 12वी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचप्रमाणे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंगचा कोर्स व सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स त्या उमेदवाराने पूर्ण केलेला असावा. त्याबाबतचे उत्तीर्ण प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट बघू शकता. खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर कामाचे वेळ व ठिकाण या ठिकाणी असणार आहे. 18,000 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी दिल्या जात आहे. टोटल मित्रांनो 75 रिक्त पदसंख्या या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेली
दिले असून या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी अनुभवाची पात्रता सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता अनुभव पात्रतेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर याची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून घेऊ शकता। जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो अनुभव पात्रतेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली असून त्याची सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता। त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सदर पदभरतीबाबतच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवाराच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर या संदर्भात सर्व अधिकारी माननीय अध्यक्ष निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले जाणार आहे। उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार गठीत करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने माननीय अतिरिक्त अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई यांच्या दिनांक 17/3/2022 रोजीच्या पत्रानुसार निकष लावून 1/3 किंवा 1/5 उमेदवाराची निवड गुणांक पद्धतीने करण्यात येणार आहे। तेव्हा मित्रांनो उमेदवारांना निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता या ठिकाणी विचारात घेऊनच या पदासाठी त्या गुणानुसार या ठिकाणी निवड केला जाणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी थेट मुलाखतीच्या माध्यमातून गुण दिला जाणार आहे व गुणांक पद्धतीनुसार या ठिकाणी बघू शकता याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर थेट मुलाखतीमध्ये मित्रांनो या ठिकाणी काय विषय असणार आहे त्या विषयानुसार या ठिकाणी गुण इथे दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती निवड प्रक्रियेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही जाहिरातीमधून बघू शकता। त्यानंतर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी पत्ता इथे अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेला आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहात। तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे 12 फेब्रुवारी 2024 रोजी या पदासाठी अर्ज स्वीकारला जाणार आहे। टाइम इथे बघू शकता सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी मेल कॅन्डिडेट करता अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे 14 फेब्रुवारी 2024 रोजी बहुउद्देशीय कर्मचारी या पदाचे अर्ज स्वीकारला जाणार आहे। वेळ या ठिकाणी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। वैद्यकीय अधिकारी MBBS यांच्या मुलाखतीकरिता दिनांक www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे। तर मुलाखतीच्या वेळेस मित्रांनो कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मुलाखतीच्या वेळेस कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे त्याबाबतची माहिती इथे दिलेली आहे। तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊन मुलाखतीच्या वेळेस कोणकोणती आपली कागदपत्रे आवश्यक असणार आहे ते घेऊन तुम्ही मुलाखती करता हजर राहू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अर्जाचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे। तर हा अर्जाचा फॉर्मॅट मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि हा संपूर्ण अर्ज या ठिकाणी भरून दिलेल्या ॲड्रेसवर हा अर्ज या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता व मुलाखती करता या ठिकाणी हजर राहू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो 142 रिक्त पदसंख्येसाठी वैद्यकीय अधिकारी व बहुउद्देशीय कर्मचारी मेल ही 2 पदे या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे आणि याच पदभरतीबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न ठिकाणी केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NS मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NS मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।